मावशी काँग्रेस बरं वाटतंय का भाजप बरं वाटतंय? काँग्रेस बरं वाटतंय. बर कसं म्हणायचं? काय सगळ्या भाजपने गॅस मागवलाय, कपड्याच्या दुकानात गेलं तर बी जीएसटी, तांब्या घ्यायचा म्हटलं तर बी जीएसटी. बर वाटतंय काय नाही, भाजपच बरा. भाजप बरं आहे. का बरं? काँग्रेस बरं वाटतंय. काँग्रेस बरं वाटतंय. मग काँग्रेस मोदीनं काय केलंय, गोरगरिबांची अशी मतं घेतली, ही घेतली, अनुदान सगळं महागवलं. मतदान घेऊस तर तेवढं म्हणते ते, मतदान झालं संपलं, ते तिकडं आम्ही इकडं. घरात लगीनघाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुखवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव, लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील व इलेक्ट्रॉनिक्स मॉल. स्टील भांडी, सागवान सोफा, डायनिंग टेबल, शोकेस, हेवी वुड बेस, प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस, प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट, सागवान, मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर व्हरायटीमध्ये तयार आणि ऑर्डर प्रमाणे बनवून मिळेल. हॉटेल, रेस्टॉरंट, कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल, खुर्च्या, कॉम्प्युटर टेबल, बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉक मध्ये उपलब्ध. डीप फ्रीज, एसी, कूलर, टीव्ही, वॉशिंग मशीन, आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध. प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर. योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्री लक्ष्मी एंटरप्राइजेस. फ्लोरा फर्निचर, स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल, 3 रस्ता, बार्शी रोड, शेगाव दुबाला, पंढरपूर. नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. लोकसभा निवडणुकीचे वारे राज्यासह देशामध्ये वाहत आहेत आणि वेगवेगळ्या मतदारसंघाच्या वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आपण या निवडणुकीकडे सर्वसामान्य समाजातले घटक कसे पाहतात याचा अंदाज घेत आहोत आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत. आपण ह्या पंढरपूर सोलापूर तिरेमार्ग रोडवर जात असताना एका ठिकाणी द्राक्ष बागेमध्ये द्राक्षाची तोडणी चालू असलेली आपण पाहिली आणि असं वाटलं की बाबा हा जो घटक आहे, शेतामध्ये मजुरी करणारा, शेतामध्ये काम करणारा शेतकरी असेल, शेतमजूर असेल, त्यांच्याही या निवडणुकीकडे पाहण्याचा काय दृष्टिकोन आहे, ते कसे पाहतात या एकूण राजकारणाकडे, ते जाणून घेण्याची आपल्याला इच्छा झाली आणि म्हणून आपण आलेलो आहोत. या जे द्राक्ष तोडणी करणारे मजूर आहेत त्यांची आता जेवणाची सुट्टी झालेली आहे आणि त्यामधल्या वेळात त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. इथं द्राक्षाच्या बागेमध्ये द्राक्षाची तोडणी करणाऱ्या काही माई माऊल्या इथं आपल्या सोबत आहेत. काय नाव ताई तुमचं? नाव सांगा की. लैला. काय जेवायला काय आणलंय डब्यात? गरगटा, चपाती. घरनं आणलंय का इथं? घरनंच आणलंय. ती बघून ही दिसायली, ती काही केलं नाही तिथं. ती त्या दुसऱ्या लेबरला केलं. बर. द्राक्षाची तोडणी करताय, कसं आहे आता सीझन चालू असेल ना तोडायचं? हा, सीझन. सगळीकडे मजुरी जात असेल की तुमची? होय. बर. निवडणूक बी लागली आहे. काय वाटतं मावशी, काँग्रेस बरं वाटतंय का भाजप बरं वाटतंय? काँग्रेस बरं वाटतंय. बर कसं म्हणायचं? काय सगळ्या भाजपने गॅस मागवलाय, कपड्याच्या दुकानात गेलं तर बी जीएसटी, तांब्या घ्यायचा म्हटलं तर बी जीएसटी. प्रत्येक वस्तूला जीएसटी लावली. मग ही मजुरी करून खायचं का त्याला जीएसटीलाच द्यायला जायचं? बरोबर. मग आता ह्या निवडणुकीत काय काँग्रेसच यायला पाहिजे. काँग्रेस करायचं. बोल घे. शीतल. नाव शीतल. बर, तुम्हाला काय वाटतंय? काय नाही, भाजपच बरा. भाजप बरं आहे. का बरं? जयश्री. बर, झालं जेवण? झालं. बर. नाही तर तुम्ही म्हणताल ही काय आलाय मध्येच, आम्ही जेवतोय मध्ये तोंडात माईक घालतोय आमच्या. बर, काय वाटतं तुम्हाला, तुमचं काय मत आहे? हे निवडणुकीत जी भाजप आणि काँग्रेस समोरासमोर उभारलेत तुमच्या लोकसभा मतदारसंघामध्ये, काय वाटतं तुम्हाला, कुणाचं पारडं जड वाटतंय? आता भाभी म्हणली तीच बरं वाटतंय. कसं? नाही, भाभीचं मत भाभी टाकणार, तुमचं मत तुम्ही टाकायचं आहे. काँग्रेस बरं वाटतंय. काँग्रेस बरं वाटतंय. मग काँग्रेस उमेदवार माहितीये का तुम्हाला कोण आहे? प्रणितीताई शिंदे आहेत. बर, मग मतदान काँग्रेसला ह्यावेळेस. बर. त्या मावशी तिकडून खुणवत्या त्या, आपण त्यांना विचारूया. माझं नाव मनीषा दिगंबर काळे. मला नेमकं भाजप म्हणजे काय आणि काँग्रेस म्हणजे काय हीच मला माहित नाही. मला अगोदर सांगा. त्यांना खुणवत होता की तुम्ही काँग्रेस म्हणा? नाही, सांगत होते मी त्यांना. तीच की, मग त्यांना जी सांगत होता ती आता आम्हाला सांगा.
मला म्हणजे भाजप म्हणजे कोणचा पक्ष आणि हे मला सांगा, मी सांगते तुम्हाला. भाजप म्हणजे मोदीचा पक्ष, काँग्रेस म्हणजे राहुल गांधीचा पक्ष. मग मोदीनं काय केलंय, गोरगरिबांची अशी मतं घेतली, ही घेतली, अनुदान सगळं महागवलं, प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावली, कपड्यावर लावली, भांड्यावर लावली, सोन्यावर लावली, सगळ्या गोष्टी महाग केल्या. आमच्या शेतकऱ्यांची काय कशी वस्तू महाग करत नाही ती. भाजीला भाव नाही, द्राक्षीला भाव नाही, मग आम्ही काय करायचं. बरोबर बरोबर आहे, खरं. मग आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना पण भाव द्यावा, गोरगरिबांना पण आम्हाला जगायला काय तर ही द्यावं, साधन व्हावं, काम भरपूर मिळावं, मजुरी पैसा भरपूर मिळावा. आम्ही गोरगरिबांनी जगायचं कशावर. बरोबर आहे की, खरंय. बरं, मग हे सगळे परिस्थिती बदलायला कोण बदलेल असं वाटतंय तुम्हाला? ती काँग्रेस यावं असं वाटतं. बर बर बर. मग पहिलं काय ती मत घेऊन जाते ती, ह्यांनी सिटीतल्या लोकांचं चांगलं केलंय, आमच्या खेड्यातल्यांचं काय केलंय. हा, बरोबर. मग आम्हाला आमचा हाच पहिला काँग्रेस यावं. आम्ही भारी होतं, मग खूप भारी नऊ सगळंच होतं. आता गॅस मागला, ज्वारी मागली, गहू मागलं, मग आम्ही काय नेमकं गोरगरिबाने खायच काय. बरोबर, खरंय. मग आता ही काँग्रेस यावं आणि आम्ही ठामपणे काँग्रेसलाच मत देणार. भाभी, बोला. तुम्ही काय म्हणत होता? जरांगे पाटलाच काहीतरी म्हणत होता तुम्ही. जरांगे पाटील कशासाठी संघर्ष करतात माहिती आहे ना? करते माहित आहे, कशा पाहिजे? मराठी आरक्षणासाठी. बर, काय वाटतं तुम्हाला त्यांच्याविषयी? द्याव त्यांना बी हो. बाकीची सगळी सर्व्हिसला किती येते, त्यांची मराठी समाज शिकून थांबलंय, त्यांना काय आहे सांगा बरं फायदा. बरोबर आहे की, द्यायला पाहिजे त्यांना बी. कुठं 10% दे, 20% दे, तेवढ्यात किती त्यांची सर्व्हिस लागायची. तुमचा लय अभ्यास दिसतोय राजकारणाचा, तुमच्याशी जरा निवांत बोलावं लागतंय. नाही, खरंच अभ्यास आहे तुमचा, बातम्या बघता काय? ते नाही, असं पाहिजे हो, काय खरंच पाहिजे तसं. मग काय वाटतं तुम्हाला, कसं आरक्षण द्यायला पाहिजे वाटतंय? द्याव त्यांना. ते काय म्हणते ते आमच्या ह्याच्या बरोबर पाहिजे म्हणते ते, ओबीसी बरोबर. तर त्यांना द्यायला काय हरकत आहे. ही सरकार खाऊन किती खावं त्याला काय कळे नाही. सगळं ऊस खाऊन ऊसाची बुडं खाल्ली तरी बी समाधान नाही. तिकडे देत, तिकडे बिल जास्त देत, इकडे नाही, तिकडे कायच नाही. ती एकंदरीत मराठा आरक्षण द्यायला पाहिजे, सरकार द्यायला पाहिजे. तुम्हाला काय येत नाही हो बोलायला? बोलायला येत नाही, मग बोलताय की. काय अर्धच घेते तसं दिसत. अहो, बोलू नका, बोला येत नाही म्हणताय, तोंडाने सांगताय मला बोला येत नाही म्हणून, आहे का नाही? मग नाही आहे की. बरं, नाव तर सांगा की काय तुम्हाला. काय? भाग्यश्री ज्ञानेश्वर कोरे. गाव कुठलं? पुळज. बर, झालं जेवण? हा, जेवण झालं. आता कामाला लागायचं. किती वेळ चालतंय काम? ही चालतंय 5-6 वाजेपर्यंत. होय. पण निवडणूक लागली माहितीये का? माहिती आहे. बर, कोण कोण उभारलंय ती माहितीये का? रोज आम्ही कात्राला येतो इथं, आम्हाला काय माहिती आता. बर, उठलं का सुटलं का रानात पळायचं. बर, ही जी निवडून येणारी लोक आहेत का नाही, आमदार होणारी, खासदार होणारी, हे खरं तर तुमचे प्रतिनिधी म्हणून तिथं जात असते ती सरकार बनवायला. काय वाटतं तुम्हाला, ती सरकार म्हणून जी जाते ती लोक, ती तुमची प्रतिनिधी म्हणून तुमचं मत घेऊन जाते, ती वाटतं का खरंच ती तुमचे प्रतिनिधी म्हणून काम करते? ती कुठला मतदान घेऊस तेवढं म्हणते ते, मतदान झालं संपलं ते तिकडं, आम्ही इकडं. पुन्हा मतदान घ्यायला पुढल्या वर्षी येते द्या, अजून 5 वर्षांनी येते द्या. मावशी काकू करत पाया पडते ते, हे करते. पुन्हा जवळ गेल्यावर काय कुठलं काय काम घेऊन गेल्यावर येत नाही ते निवांत. बरं, आता जी ही आहे का नाही, त्याच्यात कुठलं सरकार बरं वाटतंय? म्हणजे आता तुम्हाला माहिती, भाजप आणि काँग्रेसचं सरकार आता निवडणूक आहे समोर तुमच्या मतदारसंघात. आता केंद्रात भाजपचं सरकार आहे. आता ही जी येणारी निवडणूक आहे, त्यामध्ये कुठलं सरकार यावं असं तुम्हाला वाटतंय? काँग्रेस. आपलं काँग्रेस. हे जे द्राक्षाचा मळा आहे, इथं काही मजूर पण आहेत, महिला जशा आहेत तसे पुरुष पण मजूर आहेत. आपण त्यांच्याशी बोलूया आणि त्यांचं काय मत आहे बघूया. त्याचबरोबर इथे शेतकरी आहेत, ह्या द्राक्ष बागांचे, काही कंपनीचे सहकारी आहेत. दादा, काय नाव तुमचं? निलेश पाटील. गाव कुठलं? फुलचिंचोली. फुलचिंचोली म्हणजे इथलंच आहे की? होय होय. ह्याच मतदारसंघात. होय. बरं झालं. काय वाटतं आता जी निवडणूक लागली आहे,
काय तुम्हाला वाटतंय? हे निवडणूक म्हणजे आता शेतकऱ्यांनी किंवा गोरगरिबांनी हातात घेतली पाहिजे आहे. कारण 2014ला जो मोदीला निवडून दिला, अपेक्षेनं आम्ही निवडून दिला होता तरुण वर्गाने, पण ते आमच्या अपेक्षेचा भंग केलाय त्यांनी. आणि म्हणजे त्यांनी घोषणा केलेल्या आहे ते एकही पाळल्या नाहीत. हे निवडणुकीच्या अगोदर म्हणजे काय बँकेत पैसे सोडतो म्हटले, बेरोजगारांना तरुणांना नोकऱ्या लावतो म्हटले, तर ते एकही काही पूर्ण. उलट सरकारी ऑफिस बंद करून त्यांनी प्रायव्हेट, आता LIC सारखे प्रायव्हेटायझेशन केलंय, रेल्वेचं प्रायव्हेटायझेशन केलंय, विमान सेवा प्रायव्हेटायझेशन. म्हणजे ती सरकारी शिकलेल्या मुलांनी नोकरीला कुठं लागायचं? सरकारी नोकरीच राहिली नाही आता. आणि त्याशिवाय मोठमोठ्या कंपन्यांची कर्ज माफ केलीत, गोरगरीब शेतकऱ्याची कर्ज माफ करत नाही हे सरकार. आणि मोठमोठे मल्ल्यासारखी लोक पैसे बँकांची बुडवून बाहेरच्या देशात गेले. आणि काँग्रेसच्या काळात खताच्या बॅगा होत्या 700-800 रुपयाला, तर आता DAP झालंय 1700-1800 रुपयाला. मग आणि उत्पादन खर्च वाढला, पण मालाला भाव रेट, आता कांदा शेतकऱ्यांनी पिकवला की निर्यात बंदी करतात. मग त्या शेतकऱ्याला भाव जर नाही मिळाला तर तुम्ही ही खतं औषधं जी खर्च केलेला आहे, मग आत्महत्याचं प्रमाण शेतकऱ्यांचं वाढत चाललेलं आहे. मग हे सरकारचा उपयोग आम्हाला काही होत नाही. हे सरकार म्हणजे फक्त काय झालेलं आहे, लुटारूंची टोळी आहे. आजपर्यंत आम्हाला मंत्रिमंडळात इतर खाती देशात कुठल्या कुठल्या लोकांना आहेत ही माहित होती. आता मोदींनी अमित शहा शिवाय दुसरं खातच कुठल्या आम्हाला माहित कळत नाही. ते आपले नितीन गडकरींनी रोड केलेत म्हणून तेवढं 3च मंत्री आम्हाला माहित आहेत केंद्रातले. बाकी इतर मंत्री फोकस मध्ये नाहीच आहेत. नुसतं जिथं जाईल तिथं मोदीचा फोटो लावायचा, लस घेतली तरी मोदीचा फोटो लावायचा. मग हे मोदी करून मोदीनं आजपर्यंत काय केलंय, अदानी आणि अंबानी ह्यांच्याच घशात सगळा देश दिलाय. आज विमानतळ प्रायव्हेटायझेशन करून JNPT ला मी गेलो होतो, तर तिथं फक्त गव्हर्नमेंटचं एकच पोर्ट चालू आहे, बाकीचं सगळं अडाणीला दिलंय. चेन्नईचं पोर्ट अडाणीला दिलंय. आज छत्तीसगडमध्ये कोळशाची खाण काँग्रेस सरकारच्या ताब्यात होतं. छत्तीसगड सरकार काँग्रेसची असल्यामुळं तिथं कोळशाची खाण त्यांना अदानीला त्यांनी लिलाव दिला नाही, ठेका दिला नाही. मग तिथलं सरकार पाडलं. जनतेनं नाही पाडलं, EVM न पाडलं ते सरकार. मध्य प्रदेशच्या निवडणुकीत आम्हाला कळतंय लोक जनतेचा, पण हे EVM पण बंद व्हावं लागतंय. आणि बॅलेट पेपरवरती मतदान झालं तर देशात बदल होईल. आणि हे हुकुमशाही सरकार आम्हाला नकोय. इथून पुढे आम्ही काँग्रेसला मतदान करणार. तुमचं काय नाव दादा? राजकुमार भोसले, गाव कुठलं? फुलचिंचोली. इथलंच आहे की मग? इथलंच आहे. तुमचं काय मत आहे? मला वाटतं काँग्रेस सरकार चांगलं होतं. त्यावेळेस कसं आहे, अन्नधान्याचं रेट जे होतं ते अतिशय स्थिर होतं. आता जे अन्नधान्याचं रेट जे आहे ते भरपूर वाढलेत. त्यामुळं सर्वसामान्य जी जनता आहे त्यांना आणून खायचं म्हणलं तर परवडत नाही, आवाक्याच्या बाहेर चाललंय. त्यामुळं चोऱ्या माऱ्या लुटालुटी असं प्रकार भरपूर घडायला लागलेत. हे थांबलं पाहिजे असं मला म्हणायचं आहे. का म्हणायचं आहे तर रेट शेतकऱ्याच्या मालाशीला चांगलं जर रेट मिळलं तर अशी चोऱ्या मारे अजिबात बिलकुल होणार नाही. त्यामुळे काँग्रेस सरकार अतिशय चांगलं आहे असं मला वाटतं. येणाऱ्या निवडणुकीकडे कसं बघता तुम्ही? येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस सरकार येणार. बर. देशात देशात बर. काँग्रेस सरकार येणार. कशामुळे असं वाटतं तुम्हाला? काय मोदीने सगळं 2014ला सांगितलं होतं 15-15 लाख देतो, 1 रुपया बी दिला ना आम्हाला. आमचं GSTतनं 2-2 लाख घेतंय आणि आम्हाला 2-2 हजार देतंय. बरोबर आहे. 2 लाख कुठं 2 हजार कुठं. मग आमच्या द्राक्षीला भाव नाही, उसाला भाव नाही. काय करायचं शेतकऱ्यांनी, काय करायचं? 335 रुपयाचा गॅस 1280 वर न्यायला. बरोबर आहे. काँग्रेसच्या काळात 335 ला होता, आता 1200 वर गेलाय. पेट्रोल 60 रुपयावर होतं, 120 ला नेलतं. निवडणूक आल्यामुळे 10 रुपये कमी केले, 12 रुपये. बरोबर आहे. मग कशामुळे भाजपला देत? आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भ्रष्टाचारी यांनी सगळे भाजपमध्ये घेतले. बरोबर आहे. मग ही विरोधक 2014ला फडणवीस म्हणला होता 70,000 कोटीचा घोटाळा केलाय अजित पवारनं. मग त्याला कसं घेतलं? भाजपमध्ये घेतलं ना. अशोक चव्हाणाला, विखे पाटलाला. मग यांनी कोणच ठेवली नाही ती.
मूळ पहिलं भाजप राहिलंच नाही. लालकृष्ण अडवाणीचं राहिलंय का? यांची हुकुमशाही चालू झाली भारत देशात. ह्याने आदेश सोडला तीच ह्यांचं चालू. शेतकऱ्यासाठी ह्यांचा एक बी निर्णय चांगला नाही. त्यामुळे आम्हाला काँग्रेस सरकार एक नंबर आहे. आरक्षणाबद्दल जरांगे पाटला नुसतं गाजर दावले ह्यांनी. पहिल्यांदा 16% म्हणले, 16% दिलं नाही, 10% दिलं, ते बी अजून न्यायालयातच आहे. त्याच्यावर बी ती सदवर त्याला ही करते ती बी माहित आहे कोण करतंय काय करतंय. हे सगळं फडणवीस करतंय. आरक्षणाचा खेळ सगळ्या जनतेला माहित आहे. मग आमचा नेता जरांगे पाटील एकच आहे. जरांगे पाटील आम्हाला सांगेल तीच आदेश आम्ही देणार आहे. म्हणजे या निवडणुकीत तुमचं जरांगे पाटलांचं जे काही विचार असेल, भाजप मुक्त भारत देश हे आमचं टार्गेट आहे. कोणाचं, जरांगे पाटलांचं का तुमचं? आमचं वैयक्तिक शेतकऱ्याचं. याने नोकरदाराला सगळं वाढवलंय, वेतन आयोग सगळं, शेतकऱ्याला पूर्ण मातीत घातलंय यांनी. मग आमचा नेता जरांगे पाटील आहे, ती सांगेल ती आम्ही आदेश पाळणार. एकंदरीत या निवडणुकीत सर्वसामान्य शेतमजुरांचा कल जो आहे तो एकंदरीत आपल्याला भाजप विरोधी इथं आपल्याला दिसून येत आहे. कारण जरी इतर क्षेत्रामध्ये भाजपला समर्थन मिळत असलं तरी शेतकऱ्यांकडे किंवा शेतमजुरांकडे जो भाजपचं दुर्लक्ष झालंय असं यांचं मत आहे. त्याचबरोबर याबरोबरच मराठा आरक्षणाचा विषय या निवडणुकीच्या निमित्तानं अपरिहार्यपणे निघतो. कारण जरांगे पाटलांनी जी भूमिका निवडणुकीच्या दरम्यान घेतली होती किंवा त्याच्यापूर्वी जी दिली होती, त्यामुळं मराठा समाज जो आहे तो जरांगे पाटलांचा शब्द प्रमाण मानून या निवडणुकीत आपली भूमिका घेणार आहे. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.